मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत पुराण रहस्य। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑल वर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। सरस्वती नमः। गुरुदेवताभ्यो नमः। कुलदेवताय नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भ्यानज्ञं वंदे विष्णु सर्वलोकैकनाथं निवासं। श्री श्रीनिवासा की जय। कोल्हापुरम महालक्ष्मी माता की जय। पद्मावती महालक्ष्मी माता की जय। मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रल्हादाचे चरित्र आपण भरपूर काही त्याच्यामध्ये आपण ऐकलं। तर प्रल्हादाला अंधारकोटीत बंद केले तरी पण तेथे त्याला माता महालक्ष्मीने महाप्रसाद बनवून खाऊ घातला आणि त्याशिवाय सर्वात जास्त तो स्तुती भगवान नारायणाचीच करत होता। तर अशा प्रकारे आपण बरेच काही मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले। तर आता पुढचा भाग ऐकूया। प्रल्हादाचे चरित्र आम्हाला हे शिकवते की ईश्वर भजनात लहानपणापासूनच रंगून जायला हवे। आई वडिलांचे हे कर्तव्य आहे की आपल्या मुलांवर धार्मिक संस्कार झाले पाहिजेत। म्हातारपणी देहाची सेवा होऊ शकेल पण देवाची सेवा होऊ शकेल का? नाही। म्हातारपणात आपल्या देहाची सेवा आपले मुलं सून कोणी पण करू शकेल पण देवाची सेवा आपल्या हातूनच घडणार आहे। म्हणून लहानपणापासूनच आपल्याला देवाचं नामस्मरण करायला हवं। जो देवाचं नामस्मरण करेल त्यांचे कर्म त्यांच्या सोबत राहतील, त्यांच्या डायरीत ही सेवा देवाची लिहिली जाईल। आणि जो माता पित्याची सेवा करतो त्याला देवाची पण सेवा करायची काही जरूरत नाही आहे। जो माता पित्याची सेवा करतो त्याला यमदूत हात लावत नाही, नरक यातना त्याला होत नाही आणि महालक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न राहते। भोगाच्या उपभोगासाठी मानव शरीर मिळाले नाही तर भगवत प्राप्तीसाठी हे शरीर मिळाले आहे। कोणी कोणी खूप आपल्या या शरीराचा मानवी शरीराचा भोगासाठी उपयोग करतो, देवाच्या भजनासाठी उपयोग करत नाही। तर देवाच्या भगवत प्राप्तीसाठी हे शरीर आपल्याला मिळालेलं आहे। शरीर जरी नाशवंत आहे तरी मनुष्य जन्म दुर्लभस्त आहे, कारण हा जन्म इच्छित वस्तू देऊ शकतो। अनित्य व नाशवंत शरीराने नित्य वस्तू जो भगवान त्यांची प्राप्ती होऊ शकते, हे मानव शरीर फार मौल्यवान आहे। अनेक योनीत 84 लाख योनीत आपल्याला जन्म घ्यावा लागतो। अनेक योनीत जन्म मरण्याचे दुःख सहन करून हा जीव मानवी शरीरात आलेला राहतो। 84 लाख योनीत फिरून नंतर हा मानवी शरीर आपल्याला मिळालेले राहतो। तर या मानवी शरीरामध्ये आपल्याला सर्वात जास्त भगवत प्राप्ती करून घ्यायचे। ईश्वर नित्य आहे, शरीर अनित्य आहे। अनित्य शरीराने नित्य ईश्वराची सेवा करावी लागते, तेव्हा आपले कर्म चांगले बनतात। 7 जन्माच्या पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते। म्हणून मानव देहाचा महिमा फार मोठा दिला गेला आहे। मनुष्याची आयु मर्यादा 100 वर्षाची होती असे सांगतात। मनुष्याची आयु मर्यादा जी होती तर किती वर्षाची होती? 100 वर्षाची होती। आयुष्याचा चौथा भाग म्हणजे आयुष्याचा आपले अर्धे आयुष्य तर झोपेत चालले जाते। 12 घंटे रात्र आणि 12 घंटे दिवस राहतो। तर आपले हे आयुष्य आयु मर्यादा 100 वर्षाची होते असे सांगतात। आज तर तसे नाही, आज तर अर्धे आयुष्य आपण झोपेतच वाया घालून देतात। आयुष्याचा चौथा भाग हा बाल्य अवस्थेत आपला चालला जातो। चौथा भाग म्हणजे 25 वर्षापर्यंत। तर नंतर कुमार अवस्था 25 वर्षापासून लागून जाते। बालपण अज्ञानात चालले जाते आणि आपले कौमार्य जे अज्ञानात कौमार्य खेळण्यात निघून जाते। म्हातारपण जे आहे तेही व्यर्थ जाते, कारण शरीर थकल्यामुळे काही काम होत नाही। सर्व 11 इंद्रिय जे आहेत ते आपले शिथिल होऊन जातात। तारुण्य अवस्थेमध्ये आपण काम भोगात आपले तारुण्य अवस्था निघून जाते, त्यावेळेस पण आपण देवाचे नामस्मरण करत नाही। मग किती आयुष्य शिल्लक राहिले आहे देवाचे नामस्मरण करायला? म्हणून कालच सांगितलं होतं मी कालच्या व्हिडिओमध्ये की तारुण्य अवस्थेतच आपल्याला देवाचे नामस्मरण करायचे आहे। जे तारुण्य अवस्थेत बालपणापासून तर म्हातारपणपर्यंत जो देवाचं नामस्मरण करतो त्याला कुठल्याही यातना होत नाही, शरीराला कष्ट होत नाही आणि शरीराला कोणताही रोग होत नाही। तर उर्वरित वर्ष आपले काय होतं? आत्मकल्याणाची साधना कशी व केव्हा होईल आता तुम्ही सांगा।
जी आपले काही आता उर्वरित आहे कामं, तर ते केव्हा आपण करू, साधना कशी करू, केव्हा होईल. म्हणून माणसाने नेहमी आत्मकल्याणासाठी तत्पर राहावे असे म्हटले गेले आहे. यात एक श्लोक आहे आणि मग मी तुम्हाला अर्थ सांगते त्या श्लोकाचा. यावत स्वस्तमिदं कलेवर गृहम यावच्च दूरे जरा यावच्च द्रियम शक्तीर प्रतिहता यावत शयो नायुषा आत्मश्रेयसी तावदेव विदुषा कार्य प्रयत्न महान प्रोदप्ती भवने तू कूप खननम प्रत्युम क्रीदर्शम प्रत्युदम किरदुषा. जोपर्यंत शरीर रूपी गृह स्वस्थ आहे, जोपर्यंत आपलं शरीर जे आहे हे गृह, जे शरीराचं हे गृह आहे आपलं एक शरीर, आणि या शरीराच्या मध्ये घर म्हटलं गेलेलं आहे या श्लोकामध्ये. तर या शरीर काय आहे आपलं, गृह याने घर. घरामध्ये कोण राहतो, आपल्या हृदयात कोण आहे, ईश्वर. तर या शरीर रूपी देहामध्ये गृह हा स्वस्थ राहिला पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. जोपर्यंत म्हातारपण आले नाही, जोपर्यंत इंद्रिय क्षीण झाली नाही, तोपर्यंत आयुष्य संपले नाही. तोपर्यंत शहाण्या माणसाने आत्मकल्याणाचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर घराला आग लावल्यानंतर विहीर खोदण्यात काय अर्थ आहे. आग लागली घराला आणि मग पाण्यासाठी विहीर खोदत आहे, त्याला महत्व आहे का, नाही. तर आपलं हे शरीर एक गृह आहे. या गृहामध्ये, घरामध्ये देवाचा एक वास आहे, म्हणजे आपण देवारा म्हणतो आपल्या घरामध्ये. तसं आपल्या हृदयात एक देवारा आहे, आणि त्या देवारामध्ये आपण जसं घराच्या देवारामध्ये आपण भगवान विष्णूला, कुलदेवतेला जसं बसवतो, आपण सर्व देवांना बसवतो पंचदेवतांना, तसं आपल्या देवाऱ्यात गृह, आपल्या या मानवी देवाऱ्यामध्ये, आपल्या या शरीराच्या देवाऱ्यात आपल्याला ईश्वर साधना करून एक घर तयार करायचंय. कारण ज्या वेळेस आपले मृत्यू येईल त्यावेळेस ते घर, जो देवारा आहे आपल्या मानवी शरीराचा हृदयामध्ये, तर तोच देवारा आपल्याला कामात येणार आहे. तेच कर्म आपल्याला कामात येणार आहे. दुसरे काय येणार आहे, कोणाला काही बोलले, निंदा नसेल ती करत राहिली. संध्याकाळ झाली की खूप बायकांना काय सवय राहते, 4 वाजले, चहा वगैरे पिला, बाहेर निघाले ओट्यावर, 4-5 बायका गोळा होतात. गावामध्ये, शहरांमध्ये तो कोणी बाहेर निघत नाही, पण गावाकडे कशी आहे, बाहेर निघतात. मग त्या घराचं, या घराचं, त्या घराचं, असं 5 घरं आहेत, आणि 5 घरांमधून एक घर बी नाही राहिलं त्याच्यातली बाई, तर त्या 5व्या घराची निंदा नसेल ती करायची त्या 4ंनी. मग 4ंनी 4थ्या घराची बाई नाही राहिली, त्या 3 घरांची निंदा नसेल ती करायची. याच्यातच 6:30 वाजवून देतात. मग दिवाबत्ती करतात, मग स्वयंपाक करतात. कुठे राहिला वेळ देवाचं नामस्मरणला. निंदा नसेल तिला खूप आनंद वाटतो. कोणाचं काही चुगली, कोणी कोणाच्या घराबद्दल जर बोलत राहिले तर त्याला खूप आनंद असा वाटतो. पण देवाच्या नामस्मरणाला आनंद वाटतो का, नाही. तर आपल्या देवाच्या नामस्मरणाला आनंद आणि ओढ लागली पाहिजे. आपले पाय हे भजनात कीर्तनात नाचले पाहिजे, असे स्वतः भगवानांनी, नाथांनी, प्रभू श्रीनाथांनी सांगितलेलं आहे. म्हणून आपल्या देवारात असा देवारा करा की जेणेकरून तेथे देव कायमचे वसले पाहिजे, आणि आपले कर्म जे आहेत ते पुण्यामध्ये झाले पाहिजे, आणि आपले पुण्य हे पूर्ण परिवाराला लागले पाहिजे. एक जण बी सेवा करतो घरात, कोणी पुराण कथा ऐकतो, त्याचे पुण्य संपूर्ण घराबाराला, पित्रांना, आईच्या कुलाकडे सर्वांना लाभ होते असे सांगितले गेले आहे. म्हणून या शहाण्या माणसांनी आत्मकल्याणासाठी प्रयत्न केला पाहिजे. आग लागल्यानंतर विहीर खोदण्यात काही अर्थ नाहीये. ततो येते कुशल क्षेमाय भयाश्रिता शरीर पौषम यावत्र विपदेत पुष्कलम. आमच्या डोक्यात अनेक प्रकारची भये भरलेली आहेत, आणि म्हणून जोपर्यंत हे शरीर भगवत प्राप्तीसाठी योग्य आहे व रोगग्रस्त आहे, होऊन मृत्यूवश होत नाही, तोपर्यंत शहाण्या माणसाने आत्मकल्याणासाठी प्रयत्न केला पाहिजे. आता आपण सर्वजण काय करत आहे, आत्मकल्याण करत आहे. आपण सर्वजण जेवढे बी भाविक भक्त शालिनी भक्तिसागरवर 3 वर्षापासून आहे, कोणी 4 वर्षापासून आहे, कोणी 5 वर्षापासून आहे, या दररोज झालेल्या कथा पण ऐकत आहे, वारंवार रिपीट. आता एका जणाची कुठली ग्वालियर की कुठली तरी कमेंट्स मला वारंवार येत राहते की ताई माझे ना आता 5व्यांदा हे शिवपुराण तुमचं मी ऐकते, ताई माझं आता हे 7व्यांदा शिवपुराण मी ऐकत आहे, मला खूप छान वाटतंय, शिवपुराणच ऐकत आहे मी वारंवार. गेले 31 भाग आहे शिवपुराणामध्ये, 24,000 मंत्रांचं शिव महापुराण आहे, श्लोकांचं 24,000 श्लोक आहे शिव महापुराणामध्ये. देवी भागवत पुराणामध्ये 18,000 श्लोक आहेत. तर असे भरपूर पुराणांमध्ये असे हजारो संख्यांनी श्लोक आहेत.
तर आता त्या ग्वालियरची कमेंट्स आहे की कुठली तरी तुम्हाला दिसून जाईल शिवमहापुराणात, तर तिथली कमेंट्स ग्वालियरच आहे शाळेत. तर ती बाई जी आहे तर त्यांचं जे परिवार आहे तर किती वेळा वारंवार शिवपुराण ऐकत आहे. एक वेळा शिवपुराण ऐकलं म्हणजे जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून आपण मुक्त होऊन जातो. वास्तविक मनुष्य कधी दुःखाची इच्छा करीत नाही. मनुष्य जो आहे तो कधीच असं वाटत नाही त्याला की मला दुःख यावं माझ्या वाटेला, नेहमी सुख यावं असं त्याची इच्छा राहते. पण ते अचानक चालून येतं. दुःख जे आहे तर ते अचानक चालून येते. कोणी असा नवस करीत नसतो की मला ताप आला तर मी सत्यनारायणची पूजा करीन. तरी पण ताप येतोच की. प्रयत्न केल्याशिवाय प्रारब्धानुसार दुःख येतेच. तसेही सुख सुद्धा येते. तसे सुख आहे, प्रयत्न केले की सुख सुद्धा येते. सुख व दुःख हे दोन्ही काय आहे, प्रारब्धी नसतात. प्रारब्धानुसार त्यांची प्राप्ती होत असते. त्यांच्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही. पूर्वजन्मातील कर्मांचे फल म्हणजे प्रारब्ध. पूर्वजन्मांचे, मागच्या जन्मांचे, पूर्वजन्मांचे, या जन्मांचे जे काही फल राहते ते मिळून आपल्याला सुख आणि दुःख मिळत असते. प्रारब्ध अनुकूल आहे तर दरिद्री श्रीमंत होतो. प्रारब्ध काय आहे, जर अनुकूल असेल तर दरिद्री श्रीमंती होतो. श्रीमंत सुद्धा दरिद्री होतो. प्रारब्ध जर आपले अनुकूल जर राहिले तर दारिद्र्य माणूस काय होऊन जातो, श्रीमंत होऊन जातो. आणि जर आपले कर्माचे फळ काही वाईट राहिले या काही मागच्या जन्माचे काही फळ राहिले, आपण खूप ह्या जन्मात पूजा पाठ करत आहे आणि जर आपल्याजवळ खूप काही प्रॉपर्टी आहे, खूप काही पैसा पण होता, तरी पण दारिद्र्य होऊन जातो. तर प्रारब्धामुळे, कर्मांमुळे, प्रारब्धानुसार जे मिळणार आहे त्यासाठीच प्रयत्न कशाला पाहिजे. म्हणून सांसारिक सुखभोगाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न न करता परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करत राहा. भागवत पुराणाचं श्रवण करत राहा. भागवत पुराण सर्व काही आपल्या इच्छा कामना पूर्ण करतात आणि आपल्याला यमदूत हात लावत नाही, आपल्याला नरक यातना होत नाही आणि आपल्यावर भगवंत विष्णूंचा, दश अवतारांचा, प्रभू श्रीनाथांचा आपल्यावर व आपल्या पूर्ण परिवारावर आशीर्वाद राहतो. परमेश्वर प्राप्तीसाठी काहीही प्रयत्न केले तर परमेश्वर आपल्यावर प्रसन्नच होणार आहे. प्रारब्धाने जे मिळणार आहे त्यासाठी लोक प्रयत्न करतात, पण ज्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे त्यासाठी प्रयत्न कुणीही करत नाही. देवासाठी कुणीही काहीही करत नाही. सत्कर्मात प्रयत्न प्रधान आहे. कोणीही असे प्रयत्न करत नाही. 100% मधून 25% असे लोक आहेत की पुराण कथा ऐकतात. 75% लोकांना काय आवडतं, कॉमेडी ऐकतील, काही दुसरे सिरियल बघतील, कोणाचे स्टेटस बघतील, अर्धा घंटा, पाऊण घंटा, इकडच्या तिकडच्या गोष्टी फोनांवर 1 घंटापर्यंत बोलतील, पण अर्धा घंटा पुराण कथा ऐकणार नाही. कारण की त्यांना गरज नाही. जे होईल ते टाईमवर बघू. आग लागली की टाईमवर आपण विहीर खोदायची, अगोदरच कशाला पाण्याची सोय करून ठेवायची. आणि 25% जे लोक आहेत तर पुराण कथा वाचून, श्रवण करून अगोदरच आपल्या पाण्याची सोय करून घेत आहे. आपल्या या मानवी शरीरामध्ये हे जे गृह आहे, आपलं घर जे आहे मानवी शरीरामध्ये, आपण अगोदरच देवारा करून ठेवला आहे आणि त्या देवारामध्ये देव स्थापित करून घेतले आहे. आणि ते जे देव आपल्या हृदयात जो देवारा आहे त्याच्यात जे देव आपले स्थापित झाले आहे त्यांना आपण प्रसन्न करण्यासाठी या कथा ऐकत आहोत. तर कोणाला एवढी गरज नाही आहे की टाईमवर बघू, जे होईल ते होईल म्हणून कोणीच काही भजन कीर्तन करत नाही. 25% लोक जे आहेत तेच फक्त भजन कीर्तन करीत आहेत. बघून घेऊ नंतर. सत्कर्मात कोणीच प्रधान नाही आहे. म्हणून सत्कर्मात बाधा उत्पन्न करण्याची शक्ती प्रारब्धात नसते. मनुष्य तर आपल्या दुर्बलतेमुळे प्रभू भजनात बाधा उत्पन्न करीत असतो. मुलांनी प्रल्हादाला आता विचारले, आम्ही म्हातारपणातच भजन केले तर? प्रल्हादाने त्यांना समजून सांगितले की भजन तारुण्यातच होऊ शकते. भजन हे म्हातारपणात होऊ शकत नाही. तारुण्य अवस्था 30 पासून तर 60 पर्यंत मधल्या या 30 वर्षात जेवढे भजन कीर्तन जेवढे होऊ शकेल तेवढे करून घ्यायचे. तारुण्य अवस्था राहते. पूर्ण आपले बालपण, तारुण्य अर्धे राहते आणि म्हातारपण पण नाही राहत. हे 30 वर्ष असे राहतात की भगवंताच्या ऐकण्यासाठी, काही कथा ऐकण्यासाठी, पूजा पाठ करण्यासाठी, चारीधाम यात्रा करण्यासाठी, 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन करण्यासाठी 30 ते 60 वय अशी राहते. या मधल्या काळाची तारुण्य अवस्था म्हटले जाईल. या मधल्या काळामध्ये तर या काळामध्ये आपण सर्वात जास्ती देवाची भक्ती करून घ्यायची. तर तारुण्य अवस्थामध्येच भगवंताची भक्ती होईल. म्हातारपणे शरीर जे आहे ते दुर्बल होऊन जाईल. इंद्रिय जे ते शीतल होऊन जातील. दुर्बलतेमुळे तुम्हाला ईश्वराची आराधना होणार नाही. तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही स्ट्रॉंग वाटणार,
आता जी आपली वय आहे तर या वयामध्ये आपल्याला थोडे स्ट्रॉंग वाटते, आवडगोडी वाटते, उत्साह वाटतो. देवाची पूजा पाठ करायला पण काय पाहिजे? उत्साह, एक आवडगोडी पाहिजे, तळमळ पाहिजे की आज आपण व्हिडिओ ऐकला नाहीये, आज मी पुराण वाचलं नाहीये, तर याची काय पाहिजे? तळमळ पाहिजे. बिलकुल काम आटपलं म्हणजे पुराण उघडायलाच पाहिजे, या व्हिडिओ ऐकायलाच पाहिजे. त्याला काय म्हणतात? ईश्वर साधना. आणि याच्याने आपल्याला काय होतं? भगवत प्राप्ती होते. जो जो ऐकताय त्याला भगवत प्राप्ती होत आहे. म्हणून म्हातारपणी शरीर दुर्बलतेमुळे ईश्वर आराधना होऊ शकणार नाही. किती प्रयत्न केले की म्हातारपणात करेल, पण वृद्ध अवस्थेमध्ये देहाची भक्ती होऊ शकत नाही. कारण ज्या देहामध्ये जो देवारा आहे हृदयामध्ये आणि भगवंत स्थापित केले आहे, तर वृद्ध अवस्थेमध्ये या देवाऱ्यात जे देव आहेत त्याची तुम्ही भक्ती करू शकणार नाही. तारुण्य अवस्थेतच तुम्ही भक्ती करू शकणार. देवाची नाही मुले म्हणाली. तर असे आहे तर आम्ही युवा अवस्थेत भजन करू का? आतापासून कशाला भजन करायचे? प्रल्हाद म्हणाला तारुण्य मद उत्पन्न होतो. तारुण्य अवस्थेत काय राहते? एक अट्रॅक्टिव्ह राहतो. ज्या वेळेस लग्न होऊन जातो एका मुलीचे या मुलाचे, कोणाचीही गोष्ट, जनरल उदाहरण कॉमन, की तारुण्य अवस्था ज्यांचे लग्न झालेले असतात तर ते एक अट्रॅक्टिव्ह राहतो, एक ये राहतो. तारुण्य अवस्थेमध्ये एक आनंद वेगळा राहतो. ज्यांचे लग्न झाले तर तारुण्य अवस्थेत तुम्ही पूजापाठच नाही करू शकणार. तुम्ही पूजापाठ 35 वयानंतरच करू शकणार. म्हणून या 30-35 वर्षानंतरचा जो काळ आहे आणि 55 ते 60 पर्यंतचा जो काळ आहे, या काळामध्येच तुम्ही पूजापाठ करू शकणार. कारण का? मुलं होऊन जातात. जे तारुण्य अवस्थेत त्याची जे हाऊस राहते, मौस राहते, ती होऊन जाते. त्यानंतर एक असं वाटतं की आपण देवाला भजावे, आपल्या मुलांना हे पाहिजे, आपल्या मुलांना ते पाहिजे, आपल्या मुलांच्या या इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. तर एक आवडगोडी आपल्याला देवाशी जोडते परत. आणि मग आपण देवाचे लय लागून आपल्या देवाऱ्यामध्ये जे देव स्थापित केले आहे तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण हे पूजापाठ करत असतो. तर प्रल्हाद म्हणतो मुलांना की तारुण्य जे आहे तर मद उत्पन्न करते, यवनात मनुष्य इंद्रियांचे लाड करतो. खरेच ही गोष्ट, जो यवन आहे, जो तरुण आहे, तेव्हा काय राहतो? त्याला इंद्रियांचे लाड करत राहतो. तो इंद्रियाच्या अधीन होत असतो आणि तारुण्यात अनेक मोहात फसतो. मुलामुलींच्या तारुण्य जे आहे तर अनेक मुलामुलींच्या मोहामध्ये फसतो. त्याला भगवंताची आठवणच येत नाही. 18 ते 30 वर्षापर्यंतचा काळ जो आहे तर हा अतिशय तारुण्य अवस्थेमध्ये तो मोहात पडलेला राहतो. तो इंद्रियांशीच लाड करत राहतो आणि अथोरपार्जन व इंद्रियाचे चोचले पुरवणे यातच आहे की आयुष्य नष्ट होऊन जाते. तसे पाहिले तर आत्मा इंद्रियाचा स्वामी आहे, तरी पण मनुष्य इंद्रियाचा गुलाम बनतो. आत्मा काय आहे? आपला जो आत्मा आहे, जो हृदयात जी छोटीशी ज्योत आहे, तर हा काय आहे? इंद्रियांचा काय आहे? स्वामी, सर्व गुणांचा स्वामी. जसे आता ह्या विश्व पालकाचे जे स्वामी आहेत तर आपले भगवान विष्णू आहेत. पूर्ण जगाचे चालक पालक, मोठा जो डायरेक्टर आहे आपला, तर तो कोण आहे? भगवान विष्णू. तर या इंद्रियांचा तसाच कोण आहे स्वामी? आपला आत्मा. आणि या आत्म्यामध्ये काय आहे? परमात्मा. पण इंद्रियांचा स्वामी तरी पण काय राहतो? मनुष्याचा गुलाम होऊन जातो हा आत्मा. तरी पण तो सर्वसामान्य गोष्ट करत नाही. मोठे मोठे विद्वान सुद्धा सर्व काळ धनाच्या मागे फिरत असतात व रात्री कामांध होऊन भोग करतात. म्हणून विद्येचे फल तर जन्म मरणापासून मुक्ती व परमात्मा प्राप्ती आहे. विद्येचे फळ काही धन किंवा प्रतिष्ठा नव्हे. दैत्य बालकांनी विचारले, आम्ही परमेश्वराला आता कसे प्रसन्न करावे? प्रल्हादाला विचारले. जेथे ते शिकत होते गुरुजवळ, तेथे पण बाकी दुसरे मुलं होते. आता त्या दैत्य बालकांनी काय विचारले प्रल्हादाला की आम्ही आता परमेश्वराला कसे प्रसन्न करावे? तेव्हा प्रल्हाद म्हणतो, सर्वांमध्ये एक परमेश्वराचेच दर्शन करा रोज. सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे तर परमेश्वराचे दर्शन करा. अगोदर परमेश्वराला डोळ्यात उतरवा, कानाद्वारे श्रवण करा आणि मग हृदयात उतरवा. तेव्हा भगवत प्राप्ती होत असते. जगाला प्रसन्न करणे कठीण आहे, पण भगवान श्रीकृष्णाला आणि विष्णूला प्रसन्न करणे खूप सोपे आहे. जगाला प्रसन्न करणे कठीण आहे, कारण वारंवार जर आपण काही वस्तू बाहेर गेलो, घरात मुलं राहिले, आजूबाजू राहिले, कोणाशी कॉन्टॅक्ट राहिला, आपण हर बार त्यांना काही ना काही वस्तू जर खायला आणून दिल्या, 10 वेळा आणल्या आणि 10 वेळामधून जर एक वेळा जर त्याला ती वस्तू नाही आणली तर लगेच आपली चुगली करणार. आणलं का माझ्यासाठी, आणलं का माझ्यासाठी? तर जगाला प्रसन्न करणे काय होतं? फार कठीण आहे. पण कृष्णाला प्रसन्न करणे सर्वात सोपे आहे.
तस्मात् सर्वेषु भूतेषु दयाम कुरुते सोहदम आसुरम भाव मुनमुच्छ ययातुष्य ते तोषजा. म्हणजे देवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही आपले दैत्यत्व, असुरी संपत्ती, असुरी भाव यांचा काय करा, त्याग करून टाका. असुरी भावाचा, गर्व अहंकाराचा त्याग करा. सर्व प्राणी मात्रांवर, सूक्ष्म जीवावर दया करा. प्रेमाने त्यांचे भले करा. यामुळेच भगवान प्रसन्न होतील. भगवंत जेव्हा कृपा करतात ना, मनुष्याची पाशवी बुद्धी नष्ट होते आणि चारी बाजूकडून एवढे धन देतात की आवरणं मुश्किल राहते. धन भगवंताला प्रसन्न करणं अतिशय सोपं राहतो. तो आपल्या इच्छा एवढ्या लवकरात प्रसन्न करतो की आपल्याला समजतच नाही. गेल्या 4 वर्ष अगोदर तर माझ्याजवळ तर घर पण नव्हतं. उदाहरण देते, माझ्याजवळ आहे हल्ली म्हणजे आहे सर्व पुरे सर्व काही आहे, घरदार दुकानदाऱ्या पुऱ्या. एक उदाहरण देते, पण घर नव्हते. तर एका जणाला घर नव्हते, तर तो काय म्हणतो, माझ्याजवळ 4 वर्ष अगोदर घर नव्हते, पण तुमचे पुराण कथा वगैरे 4 वर्षापासून ऐकत आहे, तर माझ्याजवळ सर्व आलं. घर आले, मुलाचं लग्न होत नव्हतं, मुलाचं लग्न झालं, मुलीचं लग्न होत नव्हतं, मुलीचं लग्न झालं. आज मी पूर्ण सेटल झाली आणि मी आता 12 ज्योतिर्लिंग यात्राला निघाली आहे. किती खूप मोठी गोष्ट आहे ही, की 4 वर्ष अगोदर भाड्याच्या घरात राहत आहे. भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरावरून मुला मुलींचे लग्न करून तीर्थयात्राला निघाले. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर का पुराण कथांमध्ये खूप ताकद आहे, पावर आहे. 2 शब्द आपल्या जीवनाला सार्थक करण्याचे आहे. एक लाईन पण आपण कुठे जर ऐकून घेतली कोणत्याही पुराणांच्या 18 पुराणांमधून, तरी जीवन सार्थक बनतं. आणि आपल्याला ज्या वेळेस जर काही आले संकट, तर ही एक लाईन भागवत पुराणाची या कोणत्याही पुराणाची आपल्याला मदत करायला सहाय्य होते. म्हणून आपण सर्व प्राणी मात्रांवर काय करायचे, आपल्याला दया करायची, प्रेमाने सर्वांचे भले करायचे. यामुळेच भगवान प्रसन्न होतील. भगवंत जेव्हा कृपा करतात ना, तेव्हा मनुष्याची काय होते, पार्श्वबुद्धी नष्ट होते आणि चौबाजूकन आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि चौबाजूकन लक्ष्मी एवढी प्रसन्न होते की कुबेरजीला घेऊन आपल्या घरात येतात आणि आपल्याने धनसंपदा मोजता येणार नाही एवढी धनसंपदा भरलेली राहते. स यदानुव्रताम पुसाम पशुबुद्धी विभूर देते. मुलांनी विचारले, प्रल्हादा, आम्हाला भगवंत तर दिसत नाही, तर त्यांची आराधना आम्ही कशी करावी? प्रल्हाद म्हणतात, भगवंताच्या ध्यानात तुम्ही तन्मय व्हा. ते मुलं काय म्हणतात, प्रल्हादा, आम्हाला तर देव तर दिसत पण नाही, तुला कसे काय देव दिसतात आणि तू कशी काय आराधना करतो? आम्ही तर तशी आराधना करतो, तर आम्हाला देवच दिसत नाही, कशी आम्ही आराधना करावी? दैत्य मुलांनी प्रल्हादाला विचारलं. तर प्रल्हाद उत्तर देतात की भगवंताच्या ध्यानामध्ये तन्मय व्हा. डोळे बंद करा, कानांना सावकाश करून घ्या, कोणी काय बोलत आहे काहीच लक्ष देऊ नका. आणि त्या डोळ्यामध्ये ज्यावेळी डोळे बंद करणार, तर श्याममल श्रीकृष्णाची, श्री विष्णूची, भगवान शिवशंकराची मूर्ती समोर आणा. आणि त्याला की 4 हाताचे 4 भुजाधारी विष्णू भगवान उभे आहे. हातात चक्र, गदा एका हातात कमलेचं फूल, एक हात वरदहस्त. तर अशी श्याममल मूर्ती आपल्या डोळ्यांमध्ये उतरवा, डोळ्यांतून आपल्या हृदयात उतरवा आणि भगवंताचं स्मरण करा. इकडच्या तिकडच्या गोष्टी, सांसारिक गोष्टींचं लक्ष द्यायचं नाही. ज्या वेळेस भजन कीर्तन करत आहे, तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी खूप सांगितले की भजन कीर्तन, जप, आरती, धूप बत्ती, दिवाबत्ती काहीही करत आहे, त्यावेळेस सांसारिक विषयाचे मनात थोडेही आणू नये. सांसारिक विषय दिवा लावत आहे आणि जर मुलगाने जेवण केलं की नाही, त्याला बस भेटली की नाही, दिवा लावता लावता बी खूप मन चंचले चालू, आपलं मन इथं आहे तर चालू विदेशात पडतं, तर त्या मनाला सावरून घ्यायचंय. दिवा लावत आहे तर दिवा लावता लावता दिव्याचेच मंत्र बोलायचं आहे, भगवंतालाच प्रसन्न करून घ्यायचंय, तरच तुम्हाला भगवत प्राप्ती होईल. तोपर्यंत भगवत प्राप्ती होणार नाही, असं प्रल्हादाने त्या दैत्य मुलांना सांगितले. ध्यान करा, आराधना करा, तन्मय व्हा भगवंताच्या याच्यात, म्हणजे तुम्हाला जग दिसणार नाही. सांसारिक जग जे आहे तर तुम्हाला दिसणार नाही, फक्त भगवान विष्णूच दिसतील तुम्हाला. पण असं आपल्याने होईल का? जसे प्रल्हाद सांगताय, तर असं आपल्याने होईल का? मी असो की तुम्ही असो, आपण सर्व काय आहेत, सांसारिक आहेत. ज्ञान भक्ती आहे ही, तर आपल्याला कोणती भक्ती करायची आहे? जप भक्ती. भक्तीचे पण मार्ग सांगितले मागच्या व्हिडिओमध्ये. तर भक्ती ज्ञान 2 मार्ग सांगितले आपण, भक्ती कशी करावी आणि ज्ञान भक्ती कशी करावी. तर आपल्याला काय करायचे, भक्ती प्राप्ती करून घ्यायची. तर ज्या वेळेस आपण पूजा पाठ करतो,
त्यावेळेस आपल्याला पूर्ण अर्धा घंटा त्या देवाच्या नामस्मरणामध्येच जर जप करता करता एखादा मंत्र आपला आवडता बोलता बोलता, या माझा व्हिडिओज लावून दिला देवपूजा करता करता, देवपूजा पण होत आहे आणि व्हिडिओ बी श्रवण होत आहे, तर पूर्ण कान त्या व्हिडिओवरच पाहिजे. त्याच वेळेस आपल्याला भगवत प्राप्ती होईल, नाही तर भगवत प्राप्ती होणार नाही. पूजा करता करता, नाही तर काही जणांना काय होतं, कोणी आजूची बाई येऊन जाईल, बाजूची येऊन जाईल, नाही तर आपले रिश्तेदार येईल, ती पूर्ण पूजा होऊन जाईल. निंदा ना सलती करत, या इकडच्या तिकडच्या गोष्टी करत ना देवपूजा बी होऊन जाईल, ना दिवा अगरबत्ती बी लावला जाईल. त्याला काही अर्थ आहे का? त्याला काहीच अर्थ नाही आहे. काहीतरी नामाचा मंत्राचा हळूवार मंत्राचा जप लावा, व्हिडिओ लावून द्या, पुराण कथा लावून द्या आणि मग देवपूजाला बसा, देव धुवा. पूर्ण पूजा धूप दीप नैवेद्य व्हिडिओ बी संपून जाईल, ऐकून जाईल, तर ती पूजा तुमची लागू होईल. अशी दुसरी पूजा तुमची लागू होणार नाही. म्हणून तुम्हाला भगवंताच्या ध्यानामध्ये तन्मय व्हायचंय. तन्मय झाले म्हणजे तुम्हाला जग दिसणार नाही, तर भगवान दिसतील. ज्या वेळेस तुम्ही जगाला विसरणार तेव्हाच तुम्हाला भगवंत दिसतील. प्रल्हादाने दैत्य बालकांना समजवले की मी तुम्हाला उपदेश केला आहे, माझा नव्हे हा उपदेश, तर तो श्री नारदांचा उपदेश आहे की ज्या वेळेस तुम्ही भगवंताच्या ध्यानामध्ये तन्मय व्हाल, जगाला विसरणार, तेव्हाच तुम्हाला भगवान विष्णू दिसतील, भगवान श्रीकृष्ण दिसतील. मुलांनी विचारले की प्रल्हादा, तुझे वय तर फक्त 5 वर्षाचे आहे, तू तर खूप लहान आहे, मग तुझी आणि नारदाची गाठ कशी पडली? आता त्या दैत्य मुलांनी विचारले, तू तर 5 वर्षाचाच आहे आणि तुला कस काय नारद भेटून गेला? नारदाची तुझी कशी गाठ पडली? प्रल्हाद म्हणाला, माझे वडील मंदलाचल पर्वतावर तप करायला गेले होते, तेव्हा इंद्रादी देवांनी दैत्यावर आक्रमण केले. इंद्र माझ्या आईला कैद करून घेऊन चालले होते. रस्त्यात नारद भेटले. त्यांनी इंद्राला म्हटले की या कयाधूला सोडून द्या, कारण हिच्या गर्भात भगवंताचा महान भक्त वाढत आहे. इंद्राने माझ्या आईला सोडून दिले. माझी आई नारदाच्या आश्रमातच राहत होती. जेव्हा मी गर्भात होतो तेव्हा माझ्या आईने संतांची खूप सेवा केली, कथा कीर्तन केली, भगवान विष्णूंची खूप सेवा केली, कथा कीर्तनाला जात होती. तेथे कधी कधी तिला झोप येत असे, पण मी मात्र एकाग्र चित्ताने माझ्या आईच्या पोटात होतो. त्यावेळेस मी एकाग्र चित्ताने सर्व कथा कीर्तन सर्व काही ऐकत होतो. ही निद्रा देवी कथा कीर्तनात खूप बाधा उत्पन्न करत असते. कुंभकर्णाची पत्नी निद्रा देवी, कुंभकर्णाची पत्नी जी आहे तर ती निद्रा देवी जेव्हा विधवा झाली तेव्हा श्री प्रभू रामचंद्राजवळ गेली व म्हणाली, प्रभू मी आता कुठे राहू? प्रभू रामचंद्रजी म्हणाले, तुझी इच्छा असेल तेथे तू राहू शकतेस. तेव्हा निद्रा देवी म्हणाली, देवा मी असा निश्चय केला आहे की जेथे आपले कथा कीर्तन चालू होत असेल तेथे माझे ठाण मांडेन आणि प्रभूला प्रसन्न करण्याचे साधन तर कीर्तनच आहे. तर एकदा मीराबाई इतर भक्तांबरोबर भजन करू लागली. काही लोक भजन बेताल म्हणत होते. जेथे शरीराचे भान राहत नाही तेथे तालाची कोण कथा कुणीतरी मोठ्या अक्षरात लिहिले, तालात गा. दुसऱ्या दिवशी मीराबाईने हे वाचले तेव्हा तिने ते रद्द करून लिहिले, प्रेमाने गा. भजनात तालापेक्षा प्रेमाचे महत्व अधिक आहे. कीर्तनाने मनाचा मळ धुतला जातो व हृदय शुद्ध होते. तेव्हा प्रल्हादाने मुलांना समजावत सांगितले की नामच ब्रह्म आहे का? ईश्वराचे निर्गुण स्वरूप आहे का? अति सूक्ष्म आहे का? भगवंत कसा आहे? सर्व काही त्या मुलांनी प्रल्हादाला विचारले की कसा आहे हा भगवंत. तर त्यांनी सांगितले की ज्या वेळेस माझी आई प्रल्हादाने सांगितलं मुलांना की ज्या वेळेस माझी आई प्रभू भजनासाठी जात असे तर त्यावेळेस ही निद्रा देवी कोण होती? कुंभकर्णाची पत्नी. तर ही तेथे ठाण मांडत असे. कुठे खूप जणांना कथा कीर्तन चालू असते तर त्यावेळेस काय झोप येते, तर ही निद्रा देवी कथा कीर्तनातच राहते आणि तिचे ठाण मांडते, तर ती बाधा आणते. निद्रा देवी काय आहे, तरी पूजेमध्ये बाधा आणते आणि कथा ऐकताना जर झोप लागली तर खूप मोठे पाप लागते असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. म्हणून कथा कीर्तनात पान सुद्धा खाऊ नये, पानाचा विडा तोंडात घालून कधी बसू नये. जर कुठे मोठ्या मंडपात गेले कथा कीर्तनाला तर तोंडामध्ये पाण्याचा विडा जर खाऊन जर तुम्ही कथा कीर्तन करत आहोत तर खूप काही दोष लागतात. पाजून पगडी डोक्यावर ठेवून कथा कीर्तन ऐकू नये, खूप मोठे दोष लागतात असे सांगितले गेले आहे पुराणांमध्ये. तर प्रभूला प्रसन्न करण्यासाठी साधन तर कीर्तन आहे. म्हणून मीराबाईने भक्तांबरोबर भजन करू लागली. तर तेव्हा ते म्हणतात की शरीराचे भान राहत नाही, तालाची कोणती कथा आहे असे लिहिले जाते, तालात गा. तर दुसऱ्या दिवशी मीराबाई काय म्हणते, रद्द करून प्रेमात गा.
म्हणून या कीर्तनाने मनाचा काय आहे, मळ धुतला जातो आणि हृदय शुद्ध होते. प्रल्हादाला मुलांनी समजावत होते, नामच ब्रह्म आहे, ईश्वराचे निर्गुण स्वरूप अतिशय सूक्ष्म आहे. मन बुद्धी जोपर्यंत सूक्ष्म होत नाही तोपर्यंत ईश्वराचा निर्गुण स्वरूपाचा अनुभव येत नाही. ईश्वराचे सगुण स्वरूप अतिशय तेजोमय आहे. प्रभूच्या सगुण रूपाचा साक्षात्कार ग्रहण करण्याची शक्ती माणसात नाही. अर्जुनाने म्हटले होते, भयेनच प्रवेत्य मनोमे, देवा तुझे हे सगुण रूप पाहून माझे मन भयाने व्याकुळ झाले आहे. नाम ब्रह्माचे दर्शन व अनुभव तर सर्वांनाच येतो. कीर्तनात टाळ्या वाजवल्याने नाद ब्रह्माचा आविष्कार होतो. नाम ब्रह्म नाद ब्रह्म एक झाले तर परब्रह्म प्रकट होते. नाद ब्रह्माशी नाम ब्रह्माचा संयोग झाला तर ब्रह्माला प्रकट होणे भागच पडते. म्हणून टाळ्या वाजवीत वाजवीत कीर्तन करत जा. देव सर्वांना पाहतो. कीर्तनात जो टाळ्या वाजवीत नाही त्याच्याकडे पाहून देवाच्या मनात विचार येतो की मी मूर्खच आहे की याला 2 हात दिले, असं देव त्या कीर्तनात म्हणतो. कारण त्या कीर्तनामध्ये आपण म्हणतो की देव त्या मूर्तीत आहे. देव त्या मूर्तीत नाही, देव पण आपल्याबरोबर नाचायला येतो. काय तर देव सुद्धा त्याची भक्ती बघायला भक्तांना कोणत्याही रूपात येतो. तर देव त्या मूर्तीत राहत नाही, तो सर्व दूर बाहेर येतो त्याचं रूप घेऊन आणि सर्वांना पाहतो. जो टाळ्या वाजवत नाही तर याला उगीच मी 2 हात दिले आहे टाळ्या वाजायला या मूर्खला, परंतु आता पुढील जन्मात ही चूक सुधारून त्याला 2 हाताऐवजी आणखी 2 पाय देईल, म्हणजेच त्याला पशुचा जन्म देईन. भगवत कीर्तनात टाळी वाजवण्याची लाज का वाटावी आणि लाज पापाची वाटली पाहिजे. पाप करण्यात मान हानी आहे, अप्रतिष्ठा आहे. जो भगवत कीर्तनात टाळी वाजवत नाही त्याला देव पुढील जन्मात 2 हाताऐवजी 2 पाय अधिक देतो, म्हणजे 4 पशुचा बनवतो. म्हणून प्रेमाने टाळ्या वाजवत जा, म्हणजे 4 पशुचा प्राणी बनणार नाही. भगवंतराम कीर्तन करत जा असे सांगितले गेले आहे. प्रल्हादाने मुलांना आज्ञा दिली की प्रेमाने कीर्तन करत जा, म्हणजे भगवत प्राप्ती लवकर होईल. न दानम न तपो नेजानच शौचम न व्रतानच, प्रिय तेमे मलया भक्त्याम हरिरयंद विडंबनम. भगवंताला प्रसन्न करण्यासाठी दान, तप, यज्ञ, शौच, व्रत आदीची आवश्यकता नाहीये. केवळ भगवंताला निष्काम भक्तीने भगवंत प्रसन्न होतो. अन्य सर्व काही विडंबन मात्र आहे, उपहासात्मक आहे. म्हणून भक्ती करा. प्रल्हाद सर्व करवी नामच कीर्तन करू लागला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हा मंत्र कली सतरम उपनिषदातला आहे. हा महामंत्र आहे. या मंत्राच्या जपासाठी कोणत्याही विधीची आवश्यकता लागत नाही. हा मंत्र तुम्ही केव्हाही कोणत्याही अवस्थेत जपू शकतात. मंत्र कोणता आहे, कोणत्याही अवस्थेत जपायचा आहे तो हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हा मंत्र तुम्ही केव्हाही जप करू शकतात. स्नान केल्याशिवाय ही होऊ शकतो हा मंत्र जप. रस्त्याने चालता चालता बी हा मंत्र पायात जोडे असले तरी सुद्धा हा मंत्राचा जप करू शकतात. सर्वच मुले टाळ्या वाजवीत हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे असे सर्वच मुलं हा जप नाम गजर करू लागले. कथेत कीर्तनी झाली पाहिजे. कीर्तनाशिवाय भजनाशिवाय कथा परिपूर्ण होऊ शकत नाही. कीर्तनाने पाप जळून जाते. म्हणून खूप ठिकाणी कथा चालू राहतात तर उभे राहून कीर्तन करतात. ते तबलावाले तबला वाजतात, पेटी वाजतात, थोडेसे 10-15 मिनिटं कीर्तनामध्ये टाळ्या वाजतात. तर त्याच्याने काय होतं, हृदय शुद्धी होते. हृदयामध्ये काही पाप राहिले आपल्या हातून काही पाप झाली आहेत तर ती पापे सर्वे नष्ट होऊन जातात. एक वेळा जर हा मंत्र म्हटला तर आपले 1 जन्माचे पापांचा नाश होतो. आणि जर आपण 60 वेळा हा मंत्र बोलला तर 7 जन्मांचे पापांचे नाश व्हायला मदत होते. परमेश्वर हृदयात येऊन राहतात. म्हणून प्रेमाने कीर्तन करावे. प्रल्हाद तल्लीन झाला. राधाकृष्णाचे दर्शन होऊन थैथै नाचू लागला. मुलेही प्रभू भजनात दंग होऊन नाचू लागली. इतक्यात षडमार्क आले. त्यांना वाटले की हे जर हिरण्यकश्यपूला कळले की हे असे कीर्तन करत आहे आणि खूप नाचत आहे तर खूप अनर्थ होईल. त्यांनी प्रल्हादाला म्हटले की काय गडबड चालवली आहे, बंद करा हे भजन सर्व. पण त्यांचे कोण ऐकत आहे आता षडमार्कचे. मन तर भगवान श्रीकृष्णामध्ये रंगून गेले सर्वांचे. प्रल्हादाने ऐकले नाही. षडमार्कांनी धावत जाऊन प्रल्हादाचा हात धरला. प्रल्हादाचे शरीर तर दिव्य होते. जसा षडमार्काने प्रल्हादाचा स्पर्श झाला
तसे तेही नाचू लागले. आता ज्यांनी मना केले षडमार्कांनी, तर तो सुद्धा आता प्रल्हादाच्या हात धरता बरोबर नाचू लागला. त्या दिवशी हिरण्यकश्यपूने विचार केला की गुरुजी प्रल्हादाला काय शिकवतायत ते आपण पाहावे, म्हणून त्याने एका सेवकाला पाठवले. सेवकाने सामूहिक नृत्य पाहिले. तो विचारात पडला. नामस्कीर्तनात रंगून गुरुजी व सर्व मुले नाचू गाऊ लागली आहेत. सेवकाने विचार केला की राजाला तर हे आवडत नाही, आणि जर राजाला जर हे कळले तर गुरुजींची हत्या केल्याबगैर राहणार नाही. सेवकाने गुरुजींचा हात पकडून आसनावर बसवण्याचा प्रयत्न केला, पण गुरुजीच्या स्पर्शाने सेवक सुद्धा नाचू लागला, आणि तो इकडे कशाला आला होता हेच विसरून गेला. सत्संगाचा महिमा काही न्याराच राहतो, पण एकाचा जर हात धरला तर हात धरणारा सुद्धा नाचू लागतो. म्हणून सत्संग सर्वात मोठे महान पुण्य आहे. सेवक येण्याला वेळ लागला म्हणून राजाने दुसऱ्या सेवकाला पाठवलं. त्यालाही दिसले की सर्व हरिभजन करत आहे, पागल होऊन नाचू लागले आहेत. भजनी मंडळातला एकाच्या स्पर्शाने तोही नाचू लागलाय. याप्रमाणे राजा सेवक पाठवीत गेला. सर्वच ते आनंदाने नाचू लागले आणि मंत्राचा जप करू लागले. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. सर्वच जण जेवढे जात आहे तेवढे जितके जात आहे एकमेकांचा हात पकडला म्हणजे हाच मंत्राचा जय घोष करू लागले. राजाला वाटले हे काय गूढ आहे. तो स्वतः धावत तेथे आला. गुरुजी, प्रल्हाद, सर्व मुलं, सर्व सेवक सारे हरिभजनामध्ये दंग होऊन नाचत आहे त्याला दिसले. हे दृश्य पाहून राजा अतिशय संतापला. त्याने नाचणाऱ्यापैकी एकाचा हात धरून त्याला खाली बसवले. त्याच्या स्पर्शाने राजावर काही परिणाम मात्र झाला नाही, कारण की त्याने खूप काही पापे केली होती. त्याच्या हातून अनेक पापे झाली होती म्हणून त्याच्यावर परिणाम झाला नाही. ज्याने खूप काही पापे केलेली राहतात त्याला आपण किती पण सांगितलं की तू देवपूजा कर, पूजा पाठ कर, या मंत्राचा जप कर, त्याला काहीच फरक पडत नाही. कारण गाढवा पुढे वाचली कथा आणि रात्रीचा गोंधळ बराच होता. तर अशातला हे गूढ रहस्य त्या हिरण्यकश्यपूवर झाले की त्याला काहीच त्याचा फरक पडला नाही, कारण त्याच्या हातून असंख्य आणि मोठी मोठी ब्रह्महत्येसारखी पापे झाली होती. म्हणून त्याने एका सेवकाचा हात पण धरला, पण त्याच्यावर परिणाम झाला नाही, कारण तो विजेच्या बिघडलेल्या बल्बाप्रमाणे होता. विजेचा जो बल्ब कसा बिघडून जातो, बुडूक बुडूकच करत राहतो, तो बल्बाप्रमाणे होता. विजेचा बल्ब जर चालू स्थितीत असेल तर त्याचा विजेचा प्रवाह ग्रहण करू शकेल का? नाही. अन्यथा त्यावर विजेच्या प्रवाहाचा काही परिणाम होतो का? नाही. भजन कीर्तन बंद पडले. गुरुजींनी राजाला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा हिरण्यकश्यपू क्रोधित होऊन प्रल्हादाला म्हणाला, अजूनही तू माझा शत्रू आहे. जो विष्णू त्यांचे भजन करीत असतो, जगात माझ्याशिवाय दुसरा कोणी ईश्वर नाही आहे. तू त्या विष्णूचे भजन करू नकोस. आज मी तुला मारून टाकणार आहे. हा माझा मुलगा स्वतः तर सुधरत नाही आहे, पण दुसऱ्या मुलांना, माझ्या सेवकांना, गुरुजींना बिघडून टाकलं आहे. म्हणून प्रल्हाद, तू आज काही वाचणार नाहीये, तू आज तर मेलाच. असा विचार करून प्रल्हादाच्या अंगावर धावतच जाऊन त्याने हात पकडला आणि राजावर प्रल्हादाच्या भक्तीचा परिणाम झाला नाही. जर विजेचा गोळाच कामातून गेला असेल, ज्या बल्बाचा गोळाच जर कामातून गेला आहे, तर त्या विजेचा प्रवाहाचा त्या गोळ्यावर काय परिणाम होईल सांगा? परिणाम होईल का? नाही. राजाने प्रल्हादाला जमिनीवर आदळून टाकले, पण भूमातून त्याला अलगद देवीने उचलले, झेलले. प्रल्हादाने पित्याला नमस्कार केला. तेव्हा हिरण्यकश्यपू त्याला म्हणाला, प्रल्हादा, तू मला नमस्कार का करतोस? पण माझे म्हणणे ऐक मात्र, आणि ऐकत नाहीस. दाखव तुझा रक्षक विष्णू कुठे आहे. तू माझं म्हणणं ऐकत नाही आहे, तर तुझा जो रक्षक आहे विष्णू कुठे आहे सांग मला. तर तुझा रक्षक मला दाखवून दे, तरच मी तुला खरे मानेन. प्रल्हाद म्हणाला, पिताजी, माझे भगवंत तर सर्वात आणि सर्वत्र आहेत. बाबा, आपण समजत असाल की आपण वीर आहात, पण त्या वीर त्यालाच म्हणावे की ज्याने आपले अंतर शत्रू जिंकले आहे. आपण समजत असाल की आपण जग जिंकले आहे, पण जगजेता त्यालाच म्हणावे की ज्याने आपले मन जिंकले आहे. काम क्रोध आदी 6 चोर आपल्या मनात दडलेले आहेत. काम क्रोध आदी सहित आपल्या मनामध्ये 6 चोर आहेत. आपले विवेक धन लुटून घेतात. क्रोध करू नका. आपले विवेक काय होते? धन लुटून घेतात. क्रोध करू नका.
आज तुमच्या तोंडावर मृत्यूची कळा मला दिसत आहे, असे प्रल्हादाने त्याच्या बापाला म्हणजेच हिरण्यकश्यपूला सांगितले. म्हणून राग द्वेषाचा त्याग करून तुम्ही सुद्धा नारायणाचे भजन करा. माझे नारायण खूप चांगले आहेत. तुम्ही जर माझ्या नारायणाचे जर एक वेळा बी भजन केले ना, ते तुम्हाला माफ करून देतील, क्षमा करून देतील. नारायणाची म्हणून तुम्ही आराधना करा. हिरण्यकश्यपू रागाने ओरडला, तू माझा मुलगा असून मला उपदेश करतोस? कुठे आहे तुझा विष्णू? असे सांगतो. कुठे आहे तुझा विष्णू? सांग मला लवकर. प्रल्हाद म्हणाला, माझा प्रभू तर सर्व व्यापक आहे. ते माझ्यात आहेत, तुमच्यात आहेत, सर्व काही बाल्यावस्थेत आहेत, तुमच्यात सुद्धा आहेत. म्हणूनच तर तुम्ही बोलत आहात. विष्णू सर्वांमध्ये आहे, सर्वत्र आहे. हिरण्यकश्यपू म्हणाला, तुझे भगवान जर सर्वत्र आहेत तर या खांबात आहेत का? खांबात का दिसत नाही? कासो यदीच सर्वत्र कस्मांत स्तंभे न दृश्यते. स्तंभ याने खांब. काय तुझे भगवान या खांबात आहेत? प्रल्हाद म्हणाला, होय, माझे प्रभू जे आहेत तर या खांबात सुद्धा आहेत. आपल्या डोळ्यात काम आहे म्हणून तुम्हाला ते दिसत नाही आहे, गर्व आहे म्हणून तुम्हाला दिसत नाहीये. हिरण्यकश्यपू म्हणाला, मी खांबाला तोडून विष्णूला मारून टाकीन. राजा तलवार आणण्यास गेला. इकडे प्रल्हादाने विचार केला की म्हटले तर खरे, पण या खांबात खरोखर भगवंत आहेत काय? त्याने खांबाला कान लावले तेव्हा त्याला आतून गुर्र गुर्र असा ध्वनी ऐकू आला. कोणाला? प्रल्हादाला. खांबाला काय केले? तलवार मारली. तर त्याला सांगून तर दिले की या खांबामध्ये माझे प्रभू आहेत असं आपल्या बापाला. पण आता प्रल्हादाने त्याचा कान घेतला आणि खांबाला लावला. खांबाला लावताच बरोबर खांबातून कसा आवाज आला? गुर्र गुर्र. आता त्याला खात्री झाली की या स्तंभामध्ये माझा भगवंताचा वास आहे, तो आपले रक्षण करेल. त्याने स्तंभाला आलिंगन दिले आणि आत नृसिंह भगवान विष्णूचा अवतार नृसिंह भगवान विराजमान होते. इकडे हातात तलवार घेऊन हिरण्यकश्यपू धावत आला, ओरडू लागला, दाखवतो तुझा विष्णू कुठे आहे? प्रल्हाद म्हणाला, माझा देव या खांबात आहे. रागाने हिरण्यकश्यपूने खांबाला तलवार मारली. भगवान नृसिंह स्वामी गुर्र गुर्र करत त्या खांबातून प्रकट झाले. त्यांनी आपल्या हातांनी हिरण्यकश्यपूला उचलून मांडीवर घेतले व म्हटले, ही रात्र नाही, हा दिवस नाही, जमीन नाही व आकाश नाही, घरात नाही, बाहेर नाही, उंबरठ्यावर मी तुला मारणार. अश्राने नाही, शस्त्राने नाही, नखाने मारणार. असे म्हणून भगवंतांनी नखांनी हिरण्यकश्यपूला चिरून मारून टाकले. मनुष्याचे दुःखाचे कारण त्याचा देहाचा काय राहतो? सर्वात मोठा काय राहतो? देहाचा अहंकार. शरीर काय आहे? हे घर आहे. आत्ताच सांगितले मी तुम्हाला. शरीर काय आहे? घर. या घरामध्ये काय आहे? देवारा. ते हृदयामध्ये देवारा. देवाऱ्यात काय आहे? देव. म्हणून शरीर हे काय आहे? घर आहे. शरीर रूपी घराचा उंबरटा म्हणजे कोण आहे? जीभ. आपली जे शरीर रूपी आहे तर याचा उंबरटा जीभ आहे आणि ती आत नसते व बाहेरही नसते. जर अभिमान नष्ट करायचा असेल तर भगवंताचं नाव जिभेवर ठेवा. आपला भक्त प्रल्हादाचे बोल खरे करण्यासाठी, सर्व व्यापकता सिद्ध करण्यासाठी भगवान नृसिंह विष्णुदेव वैशाख शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी लाकडाच्या खांबातून प्रकट झाले आणि पंजाबातील आजच्या मुलतान शहरी हिरण्यकश्यपूची राजधानी होती. इथेच भगवान नृसिंह प्रकट झाले. याच कारणाने पंजाबातील शीख आपल्या नावासमोर सिंह शब्दाचा वापर आज पण करतात. ते सिंहासारखे बलवान आहेत. आजही ते शक्तिशाली आहेत. बलवान बना, नायत्मा बलहीनेन लभ्यम. म्हणजे शक्तिहीन पुरुष आत्मप्राप्ती करून घेऊ शकत नाही. म्हणून भगवान विष्णूने नृसिंह अवतार घेतला आणि नृसिंह अवतार घेऊन रात्र नाही, दिवस नाही, जमीन नाही, आकाश नाही, घरात नाही, तर त्याला उंबरठ्यावर आपल्या नखांनी मारले. अश्राने नाही, शस्त्राने नाही, तर नखांनी त्याचे पोट चिरून फाडून टाकले. म्हणून अशा प्रकारे त्याचा हिरण्यकश्यपूला भगवान विष्णूंनी काय केले? मारून टाकले. नृसिंह अवतार भगवान विष्णूंनी घेतला आणि हिरण्यकश्यपूला मारून टाकले. अशा प्रकारे हे चरित्र प्रल्हादाचे आपल्याला सीख देते की आपल्याला आपला गर्व शरीरातून काढून टाकायचा आहे आणि आपल्या जिभेवर आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतो व पुढच्या व्हिडिओची पुढची कथा नवीन सुरू करूया.
तर संपूर्ण 2 व्हिडिओमध्ये आपण प्रल्हादाची कथा येथे ऐकली आहे. तर आपल्याला सर्वात जास्तीत जास्त हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे या मंत्राचा जप करायचा आहे. नाहीतर आपला सीधा साधा मंत्र तुम्हाला मी सांगितलाच आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या मंत्राचा जप करा आणि आपले जीवन सार्थक करा. खूप खूप तुमच्या मोठ्या मोठ्या कमेंट्स आल्या, मन खूप गदगदित झालं. असेच मोठ्या मोठ्या कमेंट्स करत राहा, जास्तीत जास्त जणांना शेअर करत राहा. काही बोलण्यात चूक झाली असेल तर थोडं समजून घ्या, कारण की मी पण काही एवढे मोठे जे ऋषी मुनी काही असं काही नाही आहे. एक आम स्त्री आहे तुमच्यासारखी, की ते आवड गोडी आहे पुराणं वाचण्याची, आणि काही प्रारब्ध आहेत आपल्या जन्मामध्ये, काही मागच्या जन्माचे, पुढच्या जन्माचे, 7 जन्माच्या काही पाप असतील, त्याच्या कर्मांपासून आपल्याला मुक्तता मिळावी असं माझं देह आहे, असं माझा विचार आहे की आपले जे काही जन्माच्या पापांपासून आपल्याला कशी मुक्ती मिळेल. सर्व काही आजच्या या युगामध्ये, कलयुगात कोणीच असा विचार करत नाही. मी माझे विचार तुम्हाला सांगत आहे की या कर्मांपासून आपल्याला मुक्ती मिळावी आणि भगवत प्राप्ती आपल्याला मिळावी, यासाठी या पुराणांचं मी कथांचं श्रवण करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते. मी पण एक कॉमन स्त्री आहे, तुमच्यासारखे काही बोलण्यात चूक झाली असेल तर क्षमा माफी करावी. तर मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.